आजच्या तरुणांच्या समोरचे प्रश्न वेगळे आहेत. नोकरी देणारी शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, या सगळ्या गोष्टी तर आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे आजच्या तरुणाची ती म्हणजे सोशल मीडिया. सोशलचा अर्थ होतो सामाजिक. मात्र या सोशल मीडियानं माणूस खरंच सामाजिक झालाय का? तर बिलकुल नाही. एका क्लिक वरती आपण जगातली सगळी माहिती आपण घेतोय, मात्र आपल्या घरात काय चाललंय याचं भान आपल्याला राहत नाही. मित्रांनो, थोड्या वेळासाठी आपण गांभीर्याने पहा. आपल्या आई वडिलांकडे सुबत्ता आली, स्थैर्यता आली, संपन्नता आलं, सगळं काही सरकारच्या योजना येतात. आता तुमच्या आईला जे आहे ते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये येतात. जी अडचण होती, सगळं काही व्यवस्थित चाललंय, मात्र तुमचं मात्र व्यवस्थित चाललं नाही. कारण आजचा तरुण जो आहे तो आजचा युवक किंवा तुम्हीही त्यातले काही, मला वाटतं तुम्ही सोशल मीडियाच्या विळख्यात जे आहे ते अडकलात. आजच्या तरुणाला मदर्स डेला आईविषयी बोलू वाटतं, सोशल मीडियावर बोलू वाटतं, मात्र आपल्या शेतात काबाड कष्ट करणारी आई, जिच्या पायाच्या टाचाला भेगा पडल्या, त्या आईकडे बघायला आजच्या तरुणाला वेळ नाही. फादर्स डेला आपण शुभेच्छा देतो. वडिलांचा बाप असा होता, बाप तसा होता, भरपूर आपल्याला लिहायला वेळ आहे, मात्र काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या वडिलांना आपल्याला बोलायला वेळ नाही.